Hello, this is the My Artifact episode number 720. आजची तारीख आहे 22 फरवरी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. Life is really upside down. कधी कधी मी खूप हॅपी असतो, तर कधी कधी आय जस्ट बीइंग रिअली सॅड. कधी कधी नाही, किंवा ॲज अ एव्हरी डे, प्रत्येक दिवशी मला एक प्रकारे चांगली टेस्ट, बॅड टेस्ट, वाईट टेस्ट, अमेझिंग टेस्ट, अशा प्रकारचे फ्लेवर मला एक प्रकारे भेटते. Sometimes I just being really sad, but sometimes I just feels really good. Sometimes I feels really honored, like this is me. Or sometimes I just feels like I have no value. कसं आहे की आपल्याला नाही का प्रत्येक गोष्टी शिकायची असते. लाईफ म्हणजे प्रत्येक गोष्टी चांगल्याच असते असं नाही, कधी कधी वाईट पण असते. आणि आय डोंट नो मला का सांगायचं आहे. मी पॉइंटवर येऊन न राहिलो, बट सांगायचं तर खूप काही आहे, बट येऊन न राहिलंय. मला एक प्रकारे एक टोस्ट सांगायचं आहे. टोस्ट म्हणजे ज्याने करून असं म्हणते ना की एक वाईनची बॉटल घेऊन एक प्रकारे टोस्ट केलं जाते जेव्हा सेलिब्रेशन राहते तेव्हा. सो काय टोस्ट करायचं आहे. जेव्हा माझ्या आईचं आणि वडिलांचं जेव्हा मी रिमॅरेज करीन, नवीन लग्न करीन पुन्हा, म्हणजे जेव्हा माझी पुन्हा डेस्टिनी अचीव केल्यानंतर, तेव्हा मी एक प्रकारे टोस्ट म्हणेन. हॅलो गाईज, दिस इज सौरभ अवथरे. वधू आणि वर यांचा मी सुपुत्र मुलगा सौरभ अवथरे. तुम्हाला एक प्रकारे वेलकम करतो. वेलकम नाही, जस्ट बीइंग रिअली, म्हणजे खूप टाइम झाला आपण हे सेलिब्रेशन करून राहिलं. सो वी आर नॉट वेलकमिंग. आय जस्ट बीइंग रिअली हाय टू एव्हरीवन. दॅट इज मी. मला सांगायचं आहे की माझ्या लाईफमध्ये सर्वात अमेझिंग थिंग्स वगैरे काही असेल, म्हणजे असं काही थिंग्स जे कधीच चेंज नाही झालं आणि जे नेहमी पॉझिटिव्ह राहिलं माझ्या साईडला, ते आहे माझे आई आणि वडील. या माझे जे वर आणि वधू जे इथे बसून आहे समोर, या these people are always be a positive side on me. नेहमी एक प्रकारे पॉझिटिव्ह साईड पकडली. सिच्युएशन कोणतीही असो, मी कधी आईला सांगायचं नाही का मी खूप मेहनत केली, खूप काम करून घेतले, खूप मारून घेतली माझ्याकडून आज, आणि आई पण नाही सांगायची तिच्या प्रॉब्लेम्स पण. बट दोघांनाही कळत होतं का दोघांच्या मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. वडिलांना कळतं राव. जेव्हा मी जॉबवर लागलो, मी जेव्हा जॉबवर नव्हतो तेव्हा मी वडिलांची तेवढी काही काळजी वगैरे करत नव्हतो, कारण मला माहित होतं की वडिलांना हार्डली मस्त पेमेंट भेटते. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड थिंग. मला काही माहित नव्हतं ते जॉबवर जातात, कसे जातात, का काम करतात, किती मेहनत करतात. काही ठीक आहे ना, त्यांना 50,000 रुपये सॅलरी आहे, त्याच्यापैकी आपल्याला 2,000 रुपये 2-3 हजार रुपये भेटते.
मस्त पैसे भेटते, आपण मस्त मजा करायची. पण जेव्हा मला जॉब लागली ना तेव्हा मला कळलं राव का मी एवढी मेहनत करतो तर माझे वडील किती मेहनत करत असेल. प्रत्येक गोष्टी आपल्याला वेळेनुसार समजला लागते. इथे असलेले सगळेजण, इथे माझी बहीण, बिट्टू, सोनूताई, प्रीतीताई, अनुराग भाऊ, इट्स बीन एव्हरीवन, हे पूर्ण फॅमिली एक प्रकारे माझी आहे. मित्र पण आहे सोबत, विशाल, सुबोध, पिंटी, वैभव, बॅडी, रावल्या. राव तुमची खूप आठवण येते राव, खूप आठवण येते. म्हणजे कसं आहे की आज मी कधी 5 दिवसापासून इथे वर्धेत आहे आणि आपण हे सेलिब्रेशनच्या माहोलमध्ये आपण प्रॉपरली बोललो नाही. पण आज मी सगळ्यांसोबत प्रॉपरली चांगल्याने बोलत आहे आणि इट टुक टाइम फॉर अस. मी भाषण नाही देऊन राहिला, नो नो नो, आय एम जस्ट टेकिंग आउट माय फिलिंग्स टू एव्हरीवन. आपण करीब 5 दिवस झालो सोबत आहे. मी करीब टाइम काढून हे सेलिब्रेशन करण्याचा मी एक प्रकारे निर्णय केला होता आणि आपण हे बहुत चांगल्याने पार पाडून राहिलो किंवा पार पाडला इट्स द एंड. आणि मला एक गोष्ट सांगायची होती, एक जस्ट रिअली एक गोष्ट सांग. जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा नाही का रविवार मी स्कूल असायचं, मंडे टू सॅटरडे, सोमवार ते शनिवार स्कूल असायचं. मला शाळेत जाणं बिलकुल आवडत नव्हतं. बट जेव्हा संडे यायचा ना इट टेक्स रिअली अमेझिंग. बाय, कारण त्या दिवशी सुट्टी असते आणि आय जस्ट फील रियली एक्साइटेड. या अब तो कुछ भी करेंगे, दिन भर खेलेंगे, दिन भर टीव्ही देखेंगे and इट्स कम्प्लिटली अमेझिंग. जेव्हा शनिवारचा हाफ डे असतो, म्हणजे आमच्या स्कूलमध्ये शनिवारचा म्हणजे सकाळची शाळा आल्यानंतर, म्हणजे 12 वाजता आल्यानंतर मस्त क्रिकेट खेळायचं, मित्रांसोबत इकडे तिकडे जायचं, इकडे तिकडे फिरायचं. आणि रविवारी तर अजून मस्त धांदळ फाटकं इकडे तिकडे हिंडत राहायचं, बास, बाकी काही नाही. मग कसं की रविवारची मग संध्याकाळी नाही का, संध्याकाळी 4:30 वाजता आमच्याकडे तेव्हा केबल नव्हतं, तेव्हा आमच्याकडे होतं सह्याद्री, दूरदर्शन होतं. त्यामध्ये सह्याद्री एक चॅनल होतं, दोन, दूरदर्शन आणि सह्याद्री. याच्यामध्ये संध्याकाळी एक पिक्चर लागायचा, मराठी पिक्चर, 4:30 वाजता. 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30, 2-2.5 घंटेचा पिक्चर वगैरे असायचा. पिक्चर करीब 6:30 खतम व्हायचा. 4 वाजता लागायचा आणि 6:30 खतम व्हायचा. आणि 6:30 खतम झाल्यानंतर ते एक सिरियल लागायची, लॉरेन अँड हार्डी किंवा चार्लिंग अँड चॅपलिन, दूरदर्शनवर लागायची. आता तुम्ही केबल वगैरे पाहताल तुम्हाला काही माहित नाही, बट कसं आहे की मी खूप जास्त वाट पाहत होतो त्या कॉमेडी सिरियलची. लॉरेन अँड हार्डी लागणार आहे, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. तर 6:30 ते 7 हे अर्धा घंटा आहे ना माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट होता आणि इतका अमेझिंग होता की मी हसत होतो, खूप खुश पण होतो. बट याच्यानंतर काय होतं की जसं 7 वाजले का तो प्रोग्राम खतम व्हायचा आणि खतम झाला का मग ते बातम्या लागायच्या. कोणाला आठवते बातम्या, 7 वाजताच्या बातम्या लागे तरी ते ट्यून कशी होती, टिरेडिन 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 टिरेडिन. आणि जेव्हा ते दूरदर्शनची ट्यून कानावर गेली ना, छमाई असं वाटे का, असं वाटत होतं की ते ट्यून ऐकली का मी बस मायूस होऊन जाऊ एकदम. असं म्हणजे लॉरेन हार्डी पाहिल्यानंतर माझं तोड हा हा, आणि ते ट्यून ऐकल्यावर एकदम मायूस होऊन जायचं. मायूस कोण व्हायचं, कारण आता उद्या सोमवार. ते ट्यून एक प्रकारे रिमेंबर करून देत होतं की उद्या सोमवार आणि उद्या कामाला लागणार.
वेल, आता ती ट्यून तर वाजत नाही कुठेतरी, बट राईट नाव आय जस्ट फील्स लाईक आय एम मायूस. यस यस एव्हरीवन, आय एम मायूस. मी खूप एक प्रकारे मायूस होऊन आहे आता, की आतापर्यंत जे 5 दिवस झालं ते लॉरेन अँड हार्डी झालं, आणि आता उद्या सोमवार आहे आणि उद्या कामाला जायचं आहे. आणि कामाला जायचंय म्हणजे आतापर्यंत आपण जे सेलिब्रेशन केलं, जे खूप मजा केली आतापर्यंत, ते जस्ट त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आणि त्याच्या आठवणी डोक्यात घेऊन बस उद्या कामाला जायचं. या पिरियडमध्ये मला हे असंच वाटते की असे हे मायुसीचे दिवस पुन्हा नाही आला पाहिजे. मला वाटते काय सेलिब्रेशन कंटिन्यू सुरू व्हायला पाहिजे, बट सेलिब्रेशन एका दिवसाचं असते, होल लाईफ नसते. याला प्रॉपरली एन्जॉय करावा लागतो. वर्षातून मी हार्डली 2 वर्षांतर मी माझ्या आईवडिलांना बघून राहिलो आहे, आणि बहुतेक आजचा शेवटला दिवस आहे आणि उद्याची फ्लाईट पकडून मला पुन्हा जावं लागेल. बट बस हा मोमेंट मला कॅप्चर करायचा जरा सगळ्यांसोबत. हा मोमेंट मला, या मोमेंट साठीच मला हे सगळं काही करायचं होतं. इथे आई वडील, फॅमिली, फ्रेंड्स, मित्र, पिंटी, अरे सीमा पण आली वाटते यार. एवढे सारे जण बसून आहे इथे. बस आय जस्ट फील रिअली ऑनर्ड आणि फील्स रिअली ग्रेट. आणि माझ्या लाईफमध्ये काही पीपल्स आहे जे बहुत अमेझिंग आहे, आणि राईट नाव मी त्यांच्याचकडे बघून राहिलो आहे. Yeah, because these people is really amazing, really awesome. जेव्हा पण हे लोक मला भेटतात ना, जे आता माझ्या समोर बसून आहे, आई वडील, फ्रेंड्स, मित्र, फॅमिली, सगळेजण बसून आहे, जेव्हा केव्हा पण भेटतात ना, साला काही ना काहीतरी अमेझिंग होणार आहे असं वाटतं. म्हणजे जेव्हा हे लोक भेटतात तसं वाटते काही कधी फ्लिपकार्टचा ऑर्डर आला कोणता तरी, की आपलं काहीतरी अमेझिंग थिंग्स आहे. That is so great. It's so great. So it's just been really nice and great. थांबूच नाही वाटत आहे ना. बस मला बोलूशा वाटत आहे आणि बस तुमच्या लोकांकडे पाहूशा वाटत आहे. कारण तुमच्या सगळ्यांचे चेहरे जे मी पाहून राहिलो आहे, मला एक प्रकारे एनर्जाइज तर करत आहे. बट असं वाटत आहे का बस झालं आता बस कामाला जायचंय. सोमवार झाला, आता उद्याचा सोमवार आला, मंडे आला. माहित नाही डोळ्यातून पाणी कसं काही निघायला लागलं. अरे इवन क्राय, मी रडत नसतो. डरते का? आय एम द फिल्म मेकर, आय कॅन मेक रिअली अमेझिंग मूवी. माय नेम इज सौरभ. अरे प्रत्येक एलिमेंट किती हार्ड असला तरी गरम केल्यावर तो पिघलतोच. So
आज एवढंच सांगायचं. सगळेजण आहे माझ्या समोर. just great, feels nice, and thank you to everyone to come here. प्रत्येक जण आले इथे. मला थोडासा टाइम दिला तुमच्यासोबत थोडासा बोलण्यासाठी. थँक यू एव्हरीवन हुज कम हिअर अँड इट रिअली मेक माय डे अमेझिंग. सो अशा प्रकारे मी एक प्रकारे टोस्ट प्रेझेंट करीन जेव्हा मी माझ्या आईचं आणि वडिलांचं जेव्हा लग्न राहीन तेव्हा. अजून काय सांगायचं? अजून काय सांगू यार? सांगून सांगून तो परेशान झालो. रोज सकाळी उठतो, ड्युटीवर जातो, काम करून घेतो माणसाकडून, दुपारी थोडीशी पढाई करतो, त्याच्यानंतर मग ठेकेदाराकडे जावं लागते. मग ठेकेदार पुन्हा शिवा देतो. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ठेकेदार मला शिवा देऊन देतो. तुमने ऐसा नहीं किया, तुमने वैसा नहीं किया, तुम ऐसे हो, तुम वैसे हो. चला, कधी कधी वाटते का सोडून देऊ, आणि ऑफकोर्स आपण सोडून देणारच आहे. बट या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे. कसं आहे की रात्र नंतरच दिवस येतो. तर आपली रात्र किंवा खतम होणार आहे जेव्हा दिवस निघेल. Who knows? Who knows? So there is it. This is the end. This is the My Artifact episode number 720. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.